ओबीसी व्हीजेएनटीचा वेगळा कॉलम नसल्यामुळे ओबीसी संघटना ज्या त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि जनगणना होऊ देणार नाही अशी भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे। घरोघरी जाऊन जनजागृती करताना ते पाहायला मिळतात आणि एक पोस्टर लावून जे आहेत ते आता नागरिकांना आवाहन करतात की होणाऱ्या जनगणनेमध्ये सहकार्य करू नये, कारण की ओबीसी आणि व्हीजेएनटी असो एसबीसी असो यांचा वेगळा कॉलम नाही, त्यामुळं ओबीसीच्या म्हणजे या होत असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीचं सहकार्य नसावा अशी भूमिका आता ओबीसी समाजाने घेतलेली आहे। आपल्याला बोलण्याकरिता ओबीसी समाज संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, काय नेमकं आपल्या मागणी आहे, कशासाठी आपण ही जनजागृती करतात। ह्या जनगणनेच्या फर्स्ट पेज मध्ये जे राजपत्र निघालेलं आहे त्याच्यामध्ये 12 कॉलम मध्ये एसटी एससी हे दोनच फक्त उल्लेख आहे, ओबीसीचा उल्लेखच नाही। याचा अर्थ असा आहे की ओबीसीच्या जनगणना हे करून नाही राहिले, जातनिहाय जनगणनेचं जे वचन त्यांनी दिलेलं होतं ते पाडून नाही राहिले। याचा अर्थ यांचा म्हणजे सरकार काही करेल असं वाटत नाही आणि म्हणून ओबीसी समाजानं ओबीसी आणि जनतेनं सुद्धा या ओबीसीच्या जनगणनेमध्ये सहकार्य न करण्याचं म्हणजे सहकार्य करू नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आणि आमच्या ओबीसी संघर्ष समितीतर्फे ही पाठीलावे अभियान सुरू आहे की घरोघरी जाऊन आम्ही सांगत आहोत की तुम्ही सहकार्य करू नका, कारण की आमच्या ओबीसीची जनगणना हे होत नाही, कारण की एक प्रकारचं हे लबाडाचं अवतन असल्यासारखं वाटून राहिलेलं आहे। खरं होईलच याचं कारण नाही किंवा असं दिसत नाही आणि म्हणून जनतेला आमचं आव्हान आहे की त्यांनी या ओबीसीच्या हे जनगणनेत जे जे कार्य आहे ते त्या कार्यामध्ये त्या कामामध्ये सहकार्य करू नये, आपली माहिती देऊ नये, कारण की आम्हाला गायबच करून टाकलेलं आहे। अन्यथा त्या 12 नंबरच्या कॉलम मध्ये ओबीसी द्यायला काहीच हरकत नव्हती। जेव्हा एससी वर्ग आहे एसटी वर्ग आहे मग ओबीसी वर्ग का नाही, आम्हाला इतर मध्ये टाकलं म्हणजे आम्हाला गायब केलेलं आहे। आणि त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन हे अभियान राबवत आहोत आणि 11 तारखेपासून आम्ही अनिश्चितकालीन उपोषणावर सुद्धा साखळी उपोषणावर सुद्धा बसणार आहोत जिल्हाधिकारी भंडारा कचेरी समोर। नक्कीच खरं पाहायला गेलं तर ओबीसीचा हा महामोर जो जनगणना आहे, ओबीसीची जी जनगणना आहे ती ओबीसीचा वेगळा कॉलम त्यामध्ये असावा आणि जर ओबीसीचा वेगळा कॉलम नाही तर आम्ही जनगणना होऊ देणार नाही अशी भूमिका आता ओबीसी समाजाच्या वतीने घेण्यात आली असून आता घरोघरी जाऊन जनजागृती सुद्धा केली जात आहे आणि आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेण्यात येणार असल्याची माहिती आता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।